कॉलेजच्या कट्ट्यावर, बस स्टँडच्या वट्ट्यावर रोजच एखादी कहाणी जन्माला येते. व्हॉट्सअप, फेसबुकच्या वाफेवर आजही एखादी कहाणी शिजत असते. अशाच एका कट्ट्यावर मुलांचा घोळका बसायचा. येणाऱ्या जाणाऱ्या मुलीवर प्रत्येक मुलगा नजर ठेवायचा. त्याच घोळक्याच्या नजरेने एकदा एका मुलीला हेरले. त्यातून एकाने पुढे येऊन तिला फ्रेंडशिपचे प्रपोज टाकले. मान खाली घालून गुपचूप पुढे जात ती हसत हसत निघून गेली. मैत्रिणीची साथ तिला ती तिच्या जवळ व्यक्त होऊ लागली. तिचं हसणं हेरून मुलाने कट्ट्यावर कायमचा शिक्कामोर्तब केला. काय माल आहे राव, ही तर आपलीच होणार, अशा मित्रांशी गप्पा करू लागला. तिच्या येण्याची वाट पाहत तिला भुलवण्यासाठी एक एक शक्कल लढवायचा. परीक्षेत कधी वापरली नाही एवढी अक्कल पाजळायचा. नाही नाही म्हणत ती त्याच्याकडे झुकू लागली. भावनेच्या भरात, वयाच्या तालात हळूहळू हिरवा कंदील दावू लागली. कधी कधीचं 2 मिनिटाचं फोनवर बोलणं हळूहळू 2 तासांवर जाऊन पोहोचलं. त्यात व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामच्या मेसेंजरवर रात्री 2-3 वाजेपर्यंत जागरण होऊ लागलं. अखेर मैत्रीच्या नावाखाली हळूहळू जंगाट जमलं. आई बापाशी लपंडाव खेळत जोडपं सैराट झालं. कधी बागेत, कधी पिक्चरला, कधी लॉंग ड्राईव्हला तिला घेऊन जायचा. एकांतात दोघांच्या काय काय झालं मित्रांच्या चर्चेचा विषय बनायचा. तिची सोज्वळता आणि त्याची कुरूपता पाहून मित्रमंडळी विचार करायची, आईला चांगल्या झाडावर माकडेच बसतात, असं म्हणून जोरदार हसायची. एके दिवशी दडलेला वासनेचा भस्मासूर जागा झाला. काय करावं, कसं करावं या विचारात तो दंगू लागला. शकुनी मित्रांनी भर घातली. भस्मासुराला अधिकच चेतावून दिले. शरीर संबंधाच्या तराजूत अर्थ नसलेलं पुरुषत्व मापू लागले. इतके सुडोल बॉल तिचे, एकदाची तहान भागून घे. किती दिवस उपाशी राहशील, एकदाची भूक भागून घे. ममत्वाच्या पाण्याला, स्त्रीत्वाच्या स्तनाला मुलं बॉल म्हणू लागली. भडव्यांच्या भडवेगिरीलाच की काय आधुनिकता लोक म्हणू लागली. तिच्याच इच्छेने तिच्या देहाची शिकार करण्यासाठी त्याने युक्ती लढवली. वाढदिवसाचं निमित्त साधून लॉजवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. वाढदिवसाच्या दिवशी तो रुसू नये म्हणून तिने होकार दिला. स्वतःच्या पावित्र्याचा जणू काही स्वइच्छेनेच लिलाव केला. एक एक कपडा उतरवत त्याने तिचे चारित्र्य नागडे केले. स्वतःचा चेहरा लपवत तिच्या नग्न देहाला कॅमेऱ्यात बंदिस्त केले. प्रेम प्रेम करत त्याने प्रेमाचे वाभडे काढले. स्वतःची भूक भागवून सोशल मीडियावर तिच्या चारित्र्याचे बाजार मांडले. निर्मळ प्रेमस्पर्शाची लायकी इथे रोजच काढली जाते. वासनेत डुबलेल्या भावनांना अगाध अशी प्रेम संज्ञा बहाल केली जाते. स्वतःच्या आंधळेपणाचं झापड प्रेमाच्या निर्दोष दृष्टीवर टाकलं जातं. खरंच सांगतोय संविधान, वासनेच्या तारजूत तोलल्या जाणाऱ्या भावनेला प्रेम नाही रे, लफडं म्हटलं जातं.